हॅलो, गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. मी नीलम. आत्ता रविवारीच आपला मातृदिन झाला नाही का, मदर्स डे, स्पेशल मदर्स डे. त्या दिवशी काय आईची चैनीच असती नाही का. म्हणजे कुठे असती चैनी? फक्त व्हॉट्सअप मीडियावर. आणि त्या दिवशी फार फार तर काय होतं, तर घरातले सगळे म्हणतात अगं आज असू दे, आजच्या दिवस तू स्वयंपाक करू नको, आपण जेवायला बाहेर जाऊ. किंवा एखादी मुलगी असेल मुलगा असेल तर जेवायला बाहेर घेऊन जातात का, त्या दिवशी काहीतरी मम्मीला गिफ्ट देतात वगैरे. अशा पद्धतीनं हा मातृदिन वर्षातनं एकदा साजरा होतो. पण त्या दिवशी जसं काही आईच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस असतो, त्या दिवशी फक्त तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे दर मे महिन्याचा रविवार हा तुम्हाला सगळ्यांना लक्षात राहतच असेल, याच्यात काही शंका नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या प्रमाणे सेलिब्रेट करतो, पण प्रत्यक्षात जी आई आहे त्या आईला, त्या आईबद्दल जर बोलायचं झालं तर तिच्या भावना ज्या आहेत, तिचं जे मन आहे ते आजपर्यंत कधी कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? सगळ्या आईंच्या बद्दल जर सांगायचं झालं आणि बोलायचं झालं तर मी सगळ्या आयांच्या वतीनं बोलते की आईला मन कुठे असतं. आई म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वरानं जी बनवलेली आहे ती आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, अशा कॉम्बिनेशन जी बनलेली आहे ती आई. म्हणजेच आपण तिच्यामध्ये परमेश्वराचं रूप बघतो किंवा बघितलं पाहिजे. अर्थात हे काही सगळ्यांच्याकडून होत नाहीच, तो विषयच वेगळा आहे. पण ह्या आईला जेव्हा परमेश्वरानं बनवलं तेव्हा त्यानं तिचं स्वतःचं मन सोडून किंवा स्वतःला सोडून बाकी सगळ्या घरातल्या लोकांची, सगळ्या गोष्टींची काळजी घेणे, लक्ष देणे, त्यांच्यासाठी जे काही करायला हवं आयुष्यभर ते सगळं करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं निर्व्याज्य प्रेम करणे. कसलीही अपेक्षा न करता जी प्रेम करती ती आई. आणि जो सर्व काही आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त निस्वार्थपणे करतो तो बाप. की निदान आई व्यक्त तरी होते, पण बापाला तर कधी व्यक्त होण्याची सुद्धा संधी असत नाही. बिचारा आयुष्यभर राब 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 राबत असतो. आई आणि बाबा दोघांचं हे जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन फक्त आपल्या मुलांना आपल्या आयुष्यात जे काही मिळालं नाही आणि आपण जे काही करू शकलो नाही त्याचा त्यांना त्रास होऊ नये या दृष्टीनं जे काही करता येईल ते सगळं करत असतात. त्यावेळेला त्यांना त्यांच्या कष्टांची कधीही तमा वाटत नाही. पण आईचं मन या विषयावर आज मी जरासं सांगणार आहे की खरंच आईला मन कुठे असतं. प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे, आपल्या तऱ्हेप्रमाणे, आपल्या गरजेप्रमाणे वागत असतो. आईला आयुष्यभर ऑर्डर सोडत असतो आणि आई आयुष्यभर आपल्या पोरांसाठी, तो असू दे का नसू दे, त्याला जे काही हवं नाही तो आला, कुठे बाहेरगावी राहत असेल, परगावी शिकायला असेल तर तो आला तर त्यावेळेला आईच्या स्थितीची जी असते, जे तिचं मन खालीवर होत असतं की मला माझ्या लेकाला हे करून घाल, माझ्या लेकाला ते करून घाल, माझ्या मुलांनी हे खाल्लं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे, याव आणि त्याव 100 भानगडी ती करत असते. बरं, आताच्या स्त्रियांच्यामध्ये फक्त काय नुसतं घरगच सांभाळतात असं नाही, तर त्याच्याबरोबर घरामध्ये आपल्याला पैसे कमी पडू नयेत म्हणून जॉबसुद्धा करत असतात. त्यामुळं हे सगळं फक्त त्या आपल्या संसारासाठीच करत असतात आणि आयुष्यभर दुसऱ्यासाठी राबत असतात. पण ह्या आईला मातृदिनाच्या दिवशी असं कधीतरी कुणी जाणून घेतलं आहे का की आई, अगं तू आयुष्यभर एवढं सगळ्यांसाठी केलंस, पण तुला स्वतःला काय आवडतं, तू स्वतःसाठी कधी जगणार, तू जरा तुझ्या स्वतःसाठी जग ना. आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःची खूप इच्छा असते की माझ्या मनात हे होतं, माझ्या मनात ते होतं, मला लहानपणी हे आवडत होतं, माझ्यामध्ये ही आर्ट खूप चांगले आहे, हे मी सगळं करू शकते. पण असं होतं की तिला फक्त पहिल्यांदा आपला संसार दिसतो, आपली मुलं बाळं दिसतात आणि आपल्या पुढं जे जबाबदारी आहे ती जबाबदारीच दिसत असते. आणि त्याच्यापुढं ती नेहमी काय करते तर स्वतःला बाजूला ठेवते.
तर मला असं वाटतं की आता हा मातृदिन असा तुम्ही फक्त सोशल मीडिया आणि जेवण घालणे आणि त्या दिवशी फक्त आईला बघणे ते सुद्धा सगळे बघतात असं नाहीच आहे परत. आणि तो मातृदिन नव्हे तर आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्या आईनं आपल्याला जे काय आपल्यासाठी केलं त्यासाठी तिच्यासाठी आपण थोडा वेळ देणे, का तिच्या आवडीनिवडी जाणून घेणे, का तिला त्यातलं काही पाहिजे ते करायला प्रवृत्त करणे, किंवा तिच्याबरोबर छान वेळ घालवणे. तिला काय हवं असतं आईला? आईला काहीही नको असतं, की फक्त मुलांनी माझ्याबरोबर छान राहावं, वागावं, बोलावं, आपण सगळे एकत्र मस्त राहावं, दंगामस्ती करावी, बस एवढीच कुठल्याही जगातल्या आईची अपेक्षा असते. जेव्हा मुलं सुखी असतात, मुलं छान असतात, त्यांचे संसार छान चाललेले असतात, तेव्हा अर्थातच आईवडिलांना खूप समाधान वाटत असतं, ते खूप आनंदात असतात, यात काही शंकाच नाही आहे. पण जेव्हा त्यांचं मन थकतं, शरीर थकतं, त्यावेळेला काय होतं की आयुष्यभरात जे काही केलेलं असतं त्याची शक्ती आता असत नाही, आणि त्याप्रमाणे करायची इच्छा असली तरी मन शरीर सगळ्याच गोष्टी साथ देत नाहीत. त्यामुळे काय होतं, सगळ्या आयुष्यामध्ये एक स्लो डाऊन झालेलं असतं, किंवा अशा वेळेला खूप त्यांच्याकडे वेळ असतो आणि तो वेळ त्यांना जाता जात नसतो. अर्थात आता त्याच्यावर सुद्धा भरपूर सोल्युशन निघालेले, पण तरी सुद्धा जगामध्ये असे भरपूर आईबाप आहेत की ज्यांना हा प्रॉब्लेम येतो. आणि त्यावेळेला मग काय होतं, तर त्यांच्या मनाची कुत्रड होते आणि त्यांना मग काय होतं की आयुष्यातल्या ज्या काही आपण कष्ट केलेले, त्रास सहन केले, त्या गोष्टी जास्त जास्त आठवत जातात. तर त्यावेळेला फक्त काय हवं असतं मुलांच्याकडनं, तर त्यांना फक्त बस त्यांचा सहारा. कारण मुलं तर आता जास्त फॉरेनला जातात, किंवा फॉरेनला नाही गेली तरी शिकायसाठी बाहेर जातात, आणि ते एकदा बाहेर गेली की मग त्यांच्या आयुष्यात त्यांनी रममाण होतात. आणि ते पण साहजिक आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये ते रममाण होणार, सगळ्या आईबापांना तेच पाहिजे असतं. पण त्याच्याचबरोबर की ज्या आईबापांमुळे आजचा दिवस आपण बघतोय, त्या आईचं कधीतरी मन जाणून घ्यावं. तिला काय दुःख आहे, तिला काय त्रास आहे. फक्त नुसतं तिला काय हवं नको बघितलं, पैसे दिले, कपडा लत्ता दिला म्हणजे कधी विषय संपत नाही. तर आईच्या मनामध्ये काय आहे, आईला काय करायचं, किंवा आईला काय केलं तर आवडेल, ह्याचा जरूर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला आई स्वतःचं मन मारत असते. आयुष्यभर तिनं स्वतःचं मन मारलेलं असतं, आणि जेव्हा केव्हा 60 नंतर 70 नंतर अशा स्टेजला येतात की आता आपलं सगळं झालेलं आहे, आपण आता रिलॅक्सली राहू शकतो, करू शकतो. मग त्यावेळेला काही करायची इच्छा भरपूर असते, पण नेमकं शरीर किंवा आर्थिक परिस्थिती सगळं साथ देईलच असं असत नाही. बऱ्याच जणांना आयुष्यभर स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे शारीरिक व्याधीसुद्धा असतात. तर अशा वेळेला मला असं वाटतं की मुलांनी खरंच आपल्या आईचं मन जाणून घेण्यासाठी थोडा तरी प्रयत्न करावं. आणि तरी पण ह्या सगळ्या कितीही गोष्टी असल्या तरी मला नाही असं वाटत की आजपर्यंतच्या जगातल्या कुठल्याही स्वतःच्या मनामध्ये कुठल्याही संदर्भात काही चाललेलं असेल, काही घडलेलं असेल, काही झालेलं असेल, तर ती कुणासमोरही कधीही एक्सप्रेस होत नाही. ती नेहमी सगळं स्वतःच्या मनामध्येच साठवून ठेवते, आणि कितीही रडू येत असेल, दुःख होत असेल, त्रास होत असेल, तरी ती आपल्या मुलांना तर कधीच 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 दाखवत नाही. कधीच तिच्या डोळ्यातनं अश्रू येत नाहीत. पण शेवटी तिलाही मन आहे, तिलाही भावना आहेत, इच्छा आहेत. म्हणजे आपल्या सगळ्या भावना, इच्छा दाबून 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 ना तिला एक त्या प्रकारची सवयच झालेली असते. आणि मग किती मुलगी ती हुशार असू दे, ती बाई हुशार असू दे, तिच्यामध्ये कॉन्फिडन्स असू दे, तिच्यामध्ये किती करिअर असू दे, पण ह्या जेव्हा दोन्ही ती सर्कस करत असते तेव्हा कुठंतरी तिचा कॉन्फिडन्स हा कमी होतो, हरवत जातो. आणि अशा वेळेला मग आता तर कॉम्प्युटरचं आणि ए आयचं युग आलेलं आहे, आणि आता तरी ज्या सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी फटाफट फटाफट समजत नाहीत. शिकायचं म्हटलं तरी शिकताना कळतं पण वळत नाही, अशापैकी सुद्धा त्याचा प्रकार असतो. अशा वेळी सुद्धा मुलांची मदत हवी असते, पण मुलं त्यांच्या व्यापामध्ये इतकी बिझी असतात की ती काही मदत करायला त्यांना इच्छा असली तरी ते करू शकत नाहीत, आणि त्यांचा तो व्याप बघून आईवडीलसुद्धा त्यांना विचारायला जात नाहीत. अशा वेळेला त्यांची इतकी गोची होती की आता काय करायचं. आता भरपूर क्लासेस वगैरे गोष्टी ऑनलाईन अमकं तमकं आहे, पण तरीसुद्धा सगळ्यांना ते काही ऑनलाईन वापरता येतं नाही येतं, ह्या सगळ्या भरपूर गोष्टी आहेत. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याची आईवडिलांना रिक्वायरमेंट असते.
पण त्यावेळेला खरोखर मला असं वाटतं की निदान कधीतरी आईसाठी असा वेळ काढावा, आईबरोबर 2 तास 4 तास घालवावेत, तिला ज्या काही सगळ्या गोष्टींचं हवं आहे ते डिस्कशन करावं. आपल्या वडिलांसाठी सुद्धा वेळ द्यावा, आई वडिलांसाठी दोघांसाठी अशा पद्धतीनं काय केलं तर निदान थोडंसं तरी आईचं मन हलकं होईल असं वाटतं. पण एकूणच आजपर्यंतचं सगळं बघता मी हेच म्हणेन की आईला मन कुठे असते.